नो आजचा हा व्हिडिओ शूट करताना आज तुम्हाला म्हणजे मला बोलताना इतका आनंद होतोय की खरंच खूप भारी वाटतंय. कारण जेव्हा तुम्ही सरकारी म्हणजे जॉब गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला मिळतो त्याच्यानंतर तुमची पहिली सॅलरी क्रेडिट होत होते आणि ती एवढी अनएक्सपेक्टेडली होती की आम्हाला वाटलं नव्हतं. कारण आमची जी जॉईनिंग आहे ती 9 फेब्रुवारीची आहे. त्यामुळे असा विचार केलेला की ह्या महिन्यामध्ये आमची सॅलरी क्रेडिट होणार नाही. मला वाटलं की नंतर एप्रिलमध्ये सगळ्यांनी एक्सपेक्ट करत होतो की एप्रिलमध्ये येईल, पण असं अनएक्सपेक्टली सॅलरी आली. आणि विषय असा होता की आम्ही आता झोपेतच आहे, सकाळचे 6:30 वाजतात आहे. आणि बरं म्हणजे असं जेव्हा नोटिफिकेशन मित्राचा फोन आला की अरे सॅलरी क्रेडिट झाली, नोटिफिकेशन बघितलं सगळ्यांच्या सॅलरी क्रेडिट झालेल्या. एवढं भारी वाटलेलं ना काय सांगावं. इकडे सगळे माझे मित्र आहेत सो ते कॅमेरा अनकॉन्शियस आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला मी ही सगळी स्टोरी आज कव्हर करतो की मुलं काय म्हणतात, ते कसं वाटतंय, त्यांना काय फील होतंय. बद्री भैया सॅलरी आली का तुला? आले ना. सो विषय असा आहे सकाळी गुड न्यूज मिळालेली आहे अशा तऱ्हेने. हा खरंय आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की पुणे डिव्हिजन आम्हाला लवकर सॅलरी देईल. नाही मी हे बोललो की म्हटलं खूप अनएक्सपेक्टेडली सॅलरी आली आहे. पण असो आज पूर्ण दिवसभर काय होते, लोक किती खुश आहे. कारण माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल किती खुश आहे, पण सगळेजण किती खुश आहेत. मित्रांनो एवढा आनंद झालाय की अनएक्सपेक्टेडली सॅलरी आली आहे, सगळी आहे. पृथ्वी कसं वाटतंय तुला? सो आम्ही 7 दिवसाची सुरुवाती लगेच फ्रेश होऊन रेडी झालोय सगळेजण. इथे आमच्या इथे राम मंदिर आहे, श्रीराम मंदिराला जायचंय. म्हटलं देवाच्या दर्शनाला जाऊया, पहिली सॅलरी आली आहे. काय हसतो काय? श्री स्वामी मस्त वाटतंय. माझी जीवनातली पहिली सॅलरी आली. हा का? हर्षा काय करणार आहे पहिल्या सॅलरीचं? पहिल्या सॅलरीचं तर घरी मंदिर घ्यायचा विचार करतोय सध्या. अयो वा म्हणजे असं राहिले पाहिजे असे लाईफ टाइम, म्हणजे असं की पहिल्या सॅलरीतून मंदिर घेतलेलं. मंदिर घेत आहे. आणि मी पहिला कॉल कोणाला केलास? घरी मम्मीला. वा काय म्हटलं, काय होतं त्यांचे? सगळे खुश झाले वा. एकदम, सगळे असे स्मित हास्य एकदम चिल मध्ये. ओ मी तुझी ही पहिली सॅलरी नसेल पण गव्हर्नमेंटची पहिली सॅलरी. गव्हर्नमेंटची पहिली सॅलरी आहे, चांगला वाटते. इंडियन रेल्वेची पहिली सॅलरी आली. अच्छा ही सॅलरी पण नाही म्हणताय ना, स्टायपेंड आहे, पण तेवढी जी काय असेल ती आली. अरे आली ह्याला महत्व आहे. नाही काही खरं. काही जणांची 2 महिन्यानं आली आहे, तू- आपली पहिल्या महिन्यात आली. अच्छा तू कोणाला फोन केला? वहिनींना केलेला की घरी केलेला? वहिनींना केलता. काय म्हटलं वहिनी, काय म्हटलं आमच्या? काय नाही, चांगली झाली, बरं झालं. अच्छा, Salary झाली, मग- बरं झालं. Cooler आलं. पृथ्वी पहिल्या सॅलरीचं काय करणार आहेस? फर्स्ट सॅलरी हा गव्हर्नमेंटमध्ये मिळालेली आहे. हा प्रायव्हेटमध्ये आली होती. प्रायव्हेटमध्ये सॅलरी बघितलेली आहे, बट हा, governmentचा experience. आज आलेलं आहे. आज माझा उपवास पण नाही, एकादश पण नाही, आणि त्यामध्ये हे सॅलरी आलेली आहे. मला खूप आनंद झालेला आहे. आणि मी या सॅलरीसाठी स्पेशल काहीतरी करायचं असं हे करतोय. हा. कारण की माझ्या अजून माइंडमध्ये काही नाहीये, पण मी काहीतरी स्पेशलच करणार आहे ओ, साठी. वा. पहिला फोन कोणी केला? दोघांनी पहिला फोन कोणाला केला? मी मम्मीला केला. घरी गेला. वा. भूषण घरचे काय म्हणलेस? काही नाही, घरचे ते बोलले, काय बोलले नाही, त्यांना आनंद झाला. अच्छा मग काय करणार आहे पहिल्या सॅलरीचं? मला सध्या असं काय ठरवलं नाही, अच्छा पण चालेल नक्कीच सेव्हिंग करणार. हो आतापासून सेव्हिंग करतो. 60 वर्ष काय करणार आहेस? 60 वर्षाच्या सुरुवातीपासून सेव्हिंग करायची. तर सगळ्यांना सॅलरी आली आहे. प्रत्येकाला मी विचारलं काय करायचंय, पण खरं सांगू तर मी अजून स्वतः डिसाईड केलं नाहीये. म्हणजे मी माझ्या सॅलरीचं सांगतो की मी सगळ्यांसाठी काही ना काही घेतल्या वस्तू घेणार आहे किंवा, पण सॅलरी आल्यानंतर आहे ना मी सगळ्या विचार केला की प्रत्येकाला हे घेऊया ते घेऊया नाही का. सो पण कधी हे विचार केला नाही की स्वतःला काय घेऊया. कारण जेव्हा पैसे कमवायला लागतं ना तेव्हा खरी त्याची व्हॅल्यू समजते. पण मी माझी सॅलरी आल्यानंतर ना किंवा नेक्स्ट सॅलरी जर आली ना, एक चांगला शूज घ्यायचा आहे मला. असं वाटते की तो नाही का सर म्हटले स्केचर्सचा घ्या तुम्ही शूज, तर तो स्केचर्सचा घ्यायचा आहे मला शूज. तो घेईल. इयरफोन घ्यायचे पण हळूहळू घेईल, आत्ताच नाही. भाई लोग सॅलरी आ गई क्या? पार्टी कोण दे रहा है? मित्रांनो दिवसभराच्या शाळेनंतर परत रूमवर आलोय. आजचा दिवस हा प्रत्येकासाठी आनंदाचा होता. मी प्रत्येकाला त्यांच्या रिॲक्शन विचारत होतो. जेवढ्या कला कव्हर करता आल्या तेवढ्या मी कव्हरसुद्धा केल्या.
पण आतमध्ये मी काही गोष्टी दाखवू शकत नाही. आणि आत्ता काय झालं, सकाळपासून घसा पण बसला आहे, त्यामुळे माईक लावून मी बोलतोय तुमच्याशी. सो मी आता मी तुम्हाला सांगतो की आम्हाला पेमेंट किती आला. सो ह्याला आपण सॅलरी म्हणत नाही, जो आम्हाला मिळाला आहे त्याला स्टायपेंड म्हणतात. स्टायपेंड यासाठी की आम्ही आत्ता ट्रेनिंगमध्ये आहोत, आमचं 6 महिन्याचं ट्रेनिंग आहे. ट्रेनिंगमध्ये आम्हाला फक्त बेसिक आणि DH मिळतं. सो ते कॅल्क्युलेट करून आम्हाला मिळालेले 32,450 रुपये. सो आता खूप जण म्हणतील की लोको पायलटला खूप ALPला लोको पायलटला खूप जास्त पेमेंट असतो, तर तुम्हाला एवढा कसा? मी तेच सांगतोय, मी ट्रेनिंगमध्ये आहे त्याच्यामुळे आम्हाला 32,000 पेमेंट येतोय. आणि आम्हाला जेव्हा आम्ही पोस्टिंग होईल 6 महिन्यानंतर, आम्ही जेव्हा इंडिपेंडंट बनू त्यावेळेस आमचा जो पेमेंट आहे तो 60,000 पर्यंत जाईल. आणि आठवं वेतनानंतर असा अंदाज आहे की तो 80,000 पर्यंत जाऊ शकतो. आता खूप ह्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन ते आपण सोडून द्या. सो असं आहे. पण विषय इथे पैशाचा नाही आहे, विषय हा भावनांचा, इमोशन्सचा आहे की आमच्यासाठी ही माझ्यासाठी ही सॅलरी ही म्हणजे लगभग इतकी म्हणजे आनंद होता ना, काय सांगू मी तुम्हाला, माझ्या चेहऱ्यावरच ते दिसत असेल. पण सगळ्यांना खूप भारी वाटत होतं. प्रत्येकाने ठरवलं आहे की कोणाला काय घ्यायचं, कोणाला काय घ्यायचं, सगळं झालं आहे. मित्रांनो, एवढंच सांगतो की अभ्यास करा. तुमच्या आयुष्यात पण असा दिवस येईल की ज्या दिवशी तुमच्या बँक अकाउंटमध्ये सरकार पैसे टाकेल की तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात. त्यासाठी मित्रांनो अभ्यास करा आणि व्हिडिओ बघत राहा, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेट मिळेल, तुम्ही सुद्धा मोटिवेट व्हाल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.